योजनेमुळे सरकारच्या तिजोरीत खडखडाट झालाय आणि त्यामुळे आता शिवभोजन थाली बंद करण्याचा सरकार नाही हो, असा काही निर्णय नाही। तुम्हाला कोणीतरी सांगतं आणि अद्यापर्यंत असे काही शिवभोजन थाळी बंद करायचा निर्णय हा आमच्याकडे आलेला नाही आणि अजूनपर्यंत त्या बाबतीत तरी मला तरी काही माहिती नाही। त्यामुळे असे काही जे निर्णय आहेत ज्यामुळे गोरगरीब जनता अवलंबून आहे, शासन स्तरावर अद्यापर्यंत त्याची काही चर्चा झालेली नाही। नापेडला सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ पाहिजे, शेतकरी त्यासाठी मागणी करतात, काय सांगत असणार? नाही, त्या संदर्भात मला काही माहिती नाही, माहिती घेऊन मी कळवतो। रोहित पवार आणि बच्चू कडून असा आरोप केला की लाडकी बहिणींची फसवणूक झाली आहे। सरकार तेव्हा निवडणूक होता तो चाचपणी केली नाही, आता चाचपणी करत आहे। नाही, अशी काही गरज नाही आणि चाचपणी त्यावेळेस निवडणुकीची आचारसंहिता लागल्या होत्या आणि त्यामुळे जर कोणी 4 व्हीलर गाडी ज्यांच्याकडे असेल त्यांनी जर लाडक्या बहिणीच्या योजनेतून 1500 रुपये घेतले असेल तर कितपत योग्य मला सांगा। परंतु कालच आमच्या त्या खात्याच्या तटकरे ताईंनी असं सांगितलेलं आहे की अनेक काही लाडक्या बहिणींनी असं सांगितलं आहे की नाही, आमची चुकी झाली, आम्ही 2-2 फॉर्म भरले होते, 2-2 ठिकाणावरून आम्हाला पैसे येत आहेत, त्यामुळे आम्ही ते पैसेसुद्धा परत करायला तयार आहोत। ते योजनेमधनं आम्ही जो चुकीच्या पद्धतीने लाभ घेतोय तो सुद्धा शासनाला द्यायला तयार आहोत। त्यामुळे काही लोकांना, काही लाडक्या बहिणींना आपल्या चुकीची सुधारण्याची जर संधी उपलब्ध होत असेल तर त्या चुकीचं काय? संजय शेट्टी यांची नियुक्ती केलेली एसटी महामंडळाचा अध्यक्ष। एसटी महामंडळामध्ये संजय शेट्टी जे आमच्या खात्याचे प्रधान सचिव आहे, अद्यापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींची त्या ठिकाणी किंवा अन्य कुठल्याही व्यक्तीची, राजकीय पक्षाच्या व्यक्तीची त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नेमणूक न केल्याने तात्पुरत्या स्वरूपात त्यांना तो कार्यभार देण्यात आला, पण मुख्यमंत्री त्यावर योग्य तो निर्णय घेतो। सोलापूरकरने महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, त्याच्याबद्दल राहुल सोलापूरकर म्हणजे ज्याला आपण टकलू हैवान म्हणतो अशा पद्धतीनं त्यांनी ते वक्तव्य केले। छत्रपती शिवाजी महाराज आमचे आजच्या परिस्थितीमध्ये ह्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे आराध्य दैवत आहे आणि त्यांच्याविषयी अशा प्रकारचं जर कोणी चुकीचं वक्तव्य करत असतील की आग्र्याहून सुटका करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी लाच दिली, अशा प्रकारचं वक्तव्य करून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक स्थैर्य जर बिघडवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर शिवसेना ते कदापि सहन करणार